राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये चंद्रपूर जिल्हा परिषदेचाही समावेश आहे। या अनुषंगाने सर्वच पक्ष कामाला लागलेत। काँग्रेसने जिल्ह्यातील उमेदवारांच्या मुलाखती घेत जिल्ह्यातील विविध भागातील कल आणि पर्यायांची चाचपणी केली। मुलाखतीसाठी निरीक्षक म्हणून गोंदियाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांची नेमणूक करण्यात आली होती। सध्या जिल्हा काँग्रेसवर वर्चस्व असलेले काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार अविनाश वारजूकर हे सुद्धा यावेळी उपस्थित होते। वडेट्टीवार आणि माजी खासदार नरेश पुगलिया या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी या मुलाखतींना उपस्थिती लावली। काँग्रेसला जे आत्ताचं वातावरण जे आहे, या जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता प्रस्थापित झाल्याशिवाय राहणार नाही। काँग्रेस सत्ता हस्तगत करेल। याही पूर्वी काँग्रेस पक्ष मोठा पक्ष होता आणि आता तर भारतीय जनता पक्षाचे जे धोरण आहेत आणि राबवलेलं यांचं सरकार आहे सुरू असलेलं, यामुळे प्रचंड जनता नाराज आहे। शेतकरी उद्ध्वस्त झालाय, कामगार उद्ध्वस्त झालाय, उद्योगधंदे बंद पडले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी जो जनतेचा प्रतिसाद आहे, कधी नव्हे एवढा प्रतिसाद आता या ठिकाणी मिळतोय। भाजपला सतत टाळणाऱ्या जिल्ह्यातील शिवसेनेनं या निवडणुकीत देखील स्वबळाचा नारा बुलंद केलाय। स्थानिक स्तरावर युतीचा निर्णय घ्या अशी सूचना करताच कुठलीही चर्चा करायची नसल्यानं शिवसेनेनं एकतर्फी युती मोडीत काढत आपल्या स्वतंत्र मुलाखतींचा कार्यक्रम राबवला। मोठ्या प्रमाणात मनसेचे, राष्ट्रवादीचे, भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि आम्हाला पूर्ण अभ्यास आहे आणि पूर्ण ठामपणे विश्वास आहे आमच्या शिवसेनेच्या आदरणीय नेतृत्वावरती आणि आमच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यावरती। यावेळेस इथल्या महानगरपालिकेवरती आणि पंचायत समिती, जिल्हा परिषदवरती शिवसेनेचा भगवा आम्ही फडकवणार। मावळत्या जिल्हा परिषदेत काँग्रेसचे सर्वाधिक 21 तर भाजपचे 18 सदस्य आहेत। सत्तेत असलेल्या भाजपला सर्व शक्तीनिशी बाहेर खेचण्याचा निर्धार काँग्रेसने केलाय। शिवसेनेने या निर्धारात आपली शक्ती पणाला लावली आहे। काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवार निश्चितीकडे वाटचाल केली असताना सत्ताधारी भाजप भरमसाठ इन्कमिंगमुळे वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजूनही शांतताच आहे। आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।